नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर अ, आज आहे शारदीय नवरात्रोत्सव आणि नवरात्राचा पहिला दिवस आहे. घटस्थापना आहे आज. आज नवरात्र आजपासून सुरू झालं. तर आज देवी बसली घटावरती. आज प्रत्येकाच्या घरात नवरात्र असतं. दिवा माळ हे असते. प्रत्येकाच्या घरात सवाष्ण झाला असेल, सवाष्ण ब्राह्मण सगळं घालून झालं असेल, घट बसले असतील आणि आता सगळे बसून सगळे आवरावर करून आता सगळ्या बायका घरातल्या किंवा प्रत्येकाच्या घरातल्या बायका सगळ्या आज पिवळी साडी नेसून आज देवीला जाणार असतील, कारण का आजचा रंग पिवळा आहे. तर आज नवरात्र म्हणूनच आज मी तुम्हाला 3.5 शक्तिपीठांची माहिती सांगणार आहे. तर 3.5 शक्तिपीठं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत देवींची. ती म्हणजे माहूरची रेणुका, कोल्हापूरची अंबाबाई, नाशिकमध्ये वणी मधली सप्तशृंगी आणि तुळजापूरची तुळजाभवानी. तर हे आपले 3.5 शक्तिपीठ आहेत. तर त्यांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी आज व्हिडिओची सुरुवात तर आपल्या देवीच्या स्तोत्रानं करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात प्रसादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आज आहे नवरात्र. तर आज शक्तिपीठाची माहिती तुम्हाला खरं आज देणार आहेच मी. तर आज नवरात्र म्हणजे काय? तर नवरात्र म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची निरनिराळी रूपं आपल्याकडे परंपरेने पूजली जातात. 3.5 शक्तिपीठं म्हणजेच ओंकाराचं स्वरूप आहे. त्यातील पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठापैकी व 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्त होते. 7व्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. महालक्ष्मीची मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरुड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणं आहेत. गरुड मंडप, सभा मंडप हा 1844 ते 1867 दरम्यान बांधण्यात आला. नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा ठेवून त्या ठिकाणी दगडी चौथऱ्यावर तिची पूजा करण्यात येते. महालक्ष्मीच्या देवीच्या मंदिरात इतर अजून बरीच मंदिरं आहेत. म्हणजे जेजुरीचा खंडोबा, काळभैरव, तुळजाभवानी, सरस्वती, गणपती, दत्ताचं मंदिर असे अनेक मंदिरं त्या महालक्ष्मीच्या आवारात आहेत. महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर आलं की महाद्वार हे मोठं एक बाजार टाईप आहे. तिथं बरेच दुकानं आहेत. तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी भरपूर तिथं जागा, म्हणजे शॉपिंग करण्यासाठी भरपूर तुम्हाला वेळ मिळतो. शॉपिंग भरपूर होते. म्हणजे तुम्हाला सगळं, म्हणजे जे काही साडी, ड्रेस, पर्स, क्लिप्स, टिकल्या वगैरे सगळं, इवन तुम्हाला काही काही दागदागिने वगैरे सगळे असतात, ते सगळे तुम्हाला तिथं मिळतात. सुंदर दागदागिने तिथं मिळतात महाद्वारमध्ये. असं एकही ठिकाण नसेल की तिथं काहीही मिळत नाही, असं काही नाही आहे. सगळं मिळतं, चपलांपासून सगळं मिळतं. तर एक दिवस तुम्ही नक्कीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीला भेट द्या. तुम्ही कोणी बघितलं नसेल तर तुम्ही महालक्ष्मी मंदिर बघा. खूप छान मंदिर आहे. पुराणात त्याचा उल्लेख केलेला आहे. तर
आणि कोल्हापूरची मिसळ खूप छान असते. त्यामुळं मी आज तीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, त्यात मी तुम्हाला उल्लेख केला आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तरी सांगते की मिसळ खूप छान असते. आणि आज नवरात्र सुरू असल्यामुळं सगळ्यांना नवरात्राच्या खूप शुभेच्छा. तर पहिला दिवस हा छान आहे तुमचा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या देवीची माहिती घेऊया, शक्तिपीठांची माहिती घेत आहोत. तर दुसऱ्या शक्तिपीठांची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला सांगा, कमेंट करा. आणि कोल्हापूरमध्ये तुम्ही नक्की मिसळ खाल्ली असेल तरी सांगा, नाही खाल्ली असेल तरी सांगा, कमेंट करून सांगा मला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मला सांगा. या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दुसऱ्या आपल्या दुसरी जी देवी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर तोपर्यंत नमस्कार.